पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहेत कोथिंबीरचे थालीपीठ। त्यासाठी ते जिरे आणि मीठ घालून थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे। जिरे वाटले की त्यात लसूण घालायचं आहे आणि छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, 2 चमचे बेसन पीठ घातलंय आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालायचं। आता यात ओवा घालायचा आहे। आता जी आपण लसूणची पेस्ट बनवली होती ती घालूया। कांदा घालायचा थोडासा, हिरवी मिरची घालायची चवीनुसार बारीक कापून आणि कोथिंबीर घालायची एकदम बारीक चिरली बघा छान। मीठ घालायचं चवीनुसार, हलकीशी हळद घालायची आणि तेल घालून पाणी घालत मस्त छानसा असा डो तयार करून घ्यायचा आहे। जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळ तर अजिबात नाही करायचं। छान असं सॉफ्ट असं पीठ मळून घेऊया। हे बघा किती छान मळून झाले। आता एक 5-10 मिनिटं ह्याने रेस्ट करू द्यायचं आणि आता थालीपीठ करायला घेऊया। तर आमच्या आजीची ही जुनीच पद्धत आहे, खूप आधीपासून अशीच करतात म्हणून ती तशी करते। इथे कपड्याला खाली पाणी लावून घ्यायचं आणि मग ते पीठ टाकून असं छान हाताने थापून घ्यायचं। आता थापलं की त्यात असे छान होल पाडून घेऊया। थोडंसं हलक्या हाताने पाणी लावायचे, खूप कमी जास्त पाणी लावू नका, नाहीतर ते खूपच पातळ होऊन जाईल। आणि हे बघा असं कपडाच उलटा करून टाकायचा तव्यावर आणि नंतर काढून घ्यायचा। खूप इझी टेक्निक आहे ही, कारण असं मग थालीपीठ ते टाकायला थोडंसं अवघड होतं आणि तुटतं। आता इथे साईडने आपण तेल टाकून घेऊया आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। बघा किती छान थालीपीठ रेडी आहेत। अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।